पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेती कोकणातून आता हद्दपार होत चालली आहे। मात्र संगमेश्वर तालुक्यातील कडवई हे त्याला अपवाद आहेत। गावातील शेतकऱ्यांनी ही सामुदायिक शेतीची परंपरा आजही कायम ठेवली आहे। मात्र ही परंपरा सुरू ठेवत असताना त्याला जोड दिली आहे ती स्पर्धेची। या स्पर्धा आम्ही दरवर्षी घेतो। मुख्य उद्देश म्हणजे आता जो तरुण पिढी आहे ती शेतीकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे। मी स्वतः शेतकरी आहे। मी गेल्या टायमिंगला 3 एकरला कलिंगड काढलेलं आहे। त्याच्यातून भरघोस असं उत्पन्न मिळालेलं आहे आणि तरुण पिढीसाठी ह्या अशा स्पर्धा आयोजित केल्याच्या नंतर तरुण पिढी ह्या शेतीकडे वळली पाहिजे, हा मुख्य उद्देश त्याच्यातून आहे। संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावातील 3 वाड्या एकत्र येतात। यात उजगावकरवाडी, किंजळकरवाडी आणि धुळपवाडी या वाड्या एकत्र येऊन सामुदायिक लावणीची स्पर्धा आयोजित केली जाते। स्वतःची शेती करून बैलांची मुलासारखी मेहनत करून आम्हाला जेवढं जमत असतो तेवढं त्यांची मेहनत करून मुलासारखे त्यांना आम्ही सांभाळतो आणि शेती करून ह्या जोड्या सांभाळतो। 2 जोड्या ठेवते, शेती करून 2 जोड्या ठेवतो। जैसे लोग बाग बैल के साथ दौड़ते हैं तो देख के एकदम सराहनीय है। बहुत पहली बार देखा मैंने और बहुत सुंदर प्रोग्राम लगा। ऐसा प्रोग्राम मैंने आज तक जिंदगी में कभी नहीं देखा और ये कोंकण की एकदम सुंदरता है जो कि लोग बाग आए और यहाँ कम से कम ये सुंदरता तो जरूर देख के जाएं। माणसं माणसापासून दूर होत चाललेल्या आजच्या काळात शेतीसारख्या गोष्टींमुळे पुन्हा माणसांची जोडली जात आहेत हे विशेष। चांगली शेती ह्या ठिकाणी येत असते, परंतु शेतकरी थोडासा कुठेतरी बाजूला वळला गेलेला आहे। तो पुन्हा शेतीकडे वळावा आणि जी आपली परिस्थिती देशातली शेतकरी प्रधान देश आहे आणि हा शेती प्रधान देश असल्याने आपण शेती प्राधान्य घेतलं पाहिजे। जी शेती पूर्वी 10 माणसं 10 दिवस खपली तरी पूर्ण होणार नव्हती ती शेती आता अर्ध्या तासात पूर्ण होऊ लागली आहे। कडवई गावच्या या स्पर्धेचा आदर्श आज प्रत्येक गावानं घेण्याची गरज निर्माण झाली आहे। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।